थांबा. हा स्वामी समर्थाचा चमत्कारिक संदेश स्किप करण्याची चुकी करू नका. कारण आजच्या या कथेत एका गरीब माणसाचे नशीब अवघ्या एका रात्रीत बदलले आणि आश्चर्य म्हणजे त्याला मदत केली स्वतः श्री स्वामी समर्थांनी. शेवटपर्यंत ऐका, कारण या कथेचा तुमच्यासाठी एक खास संदेश दडलेला आहे. श्री स्वामी समर्थाची चमत्कारिक कथा. श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय संत मानले जातात. त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार घडल्याच्या कथा भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत. खालील कथा भक्तिभावाने सांगली जाते. अक्कलकोट नगरीत एक शेतकरी राहत होता. तो खूप गरीब होता. त्यांचे नाव गणू होते. गणू अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती होता, परंतु त्यांच्या आयुष्यात सतत संकटे येत होती. त्यांच्याकडे थोडीशी जमीन होती, पण अनेक वर्ष दुष्काळ पडल्यामुळे त्यांची शेती उजाड झाली होती. घरात वृद्ध आई, पत्नी आणि 2 लहान मुले होती. दिवसेंदिवस कर्ज वाढत होते. गणूला अनेकदा वाटायचे की आता जगण्यात काही अर्थ उरलेला नाही. पण त्यांची आई नेहमी म्हणायची, बाळा, श्री स्वामी समर्थावर विश्वास ठेव, जे भक्ताचे रक्षण करतात. एक दिवस गावात बातमी आली की अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शन देत आहेत. गणूने ठरवले की शेवटचा पर्याय म्हणून तो स्वामी समर्थाच्या दर्शनाला जाईल. 2 दिवसाचा प्रवास करून तो अक्कलकोटला पोहोचला. स्वामी एका वडाच्या झाडाखाली बसले होते. शेकडो भक्त त्यांच्या दर्शनासाठी आले होते. गणू दूर उभा राहून स्वामीकडे पाहत होता. अचानक स्वामी समर्थांनी मोठ्याने म्हणाले, अरे गणू, इतका उशीर का केलास? गणू आश्चर्यचकित झाला. त्याने कधीही स्वामींनी पाहिलेले नव्हते, तरीही स्वामींनी त्याचे नाव घेतले होते. तो धावत जाऊन त्यांच्या चरणी पडला. स्वामी म्हणाले, काळजी करू नकोस, तुझ्या घरचे दुःख संपेल. घरी जा आणि जुन्या विहिरीजवळील जमीनची मशागत कर. गणूला काहीच समजले नाही. त्यांच्या शेतात वर्षानुवर्ष पाणी नव्हते, तरी स्वामीच्या आज्ञेप्रमाणे तो घरी परतला. दुसऱ्या दिवशी त्यांनी जुन्या विहिरीजवळील जमीन नांगरण्याला सुरुवात केली. गावातील लोक त्यांची थट्टा करू लागले. अरे, इथे कधी पीक येणार नाही. पण गणूने कोणाचेही ऐकले नाही. काही दिवसांनी एक आश्चर्यचकित घटना घडली. नांगर चालवत असताना अचानक जमिनीतून पाण्याचा झरा फुटला. अनेक वर्ष कोरडी असलेली विहीर पाण्याने भरू लागली. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. गणू त्या पाण्याच्या साहाय्याने शेती केली. त्या वर्षी त्यांच्या शेतात भरघोस पीक आले. त्यांची कर्ज फेडल्या गेली आणि घरात सुख समृद्धी आली. गणू पुन्हा अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. स्वामी हसून म्हणाले, अरे, आता तरी विश्वास बसला का? गणूच्या डोळ्यातून पाणी आनंदाश्रू वाहू लागले. काही वर्षांनी आणखीन एक संकट आले. गणूचा मुलगा गंभीर आजारी पडला. गावातील वैद्य, डॉक्टर सर्व उपचार करून थकले. मुलाची प्रकृती दिवसेंदिवस खालावली होती. हताशा झालेला गणू पुन्हा स्वामी समर्थांचे स्मरण करू लागला. रात्री त्या स्वप्न पडले. स्वामी समर्थ म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सकाळी मुलाची प्रकृती सुधारली लागली. काही दिवसात तोच पूर्णपणे बरा झाला. गणूला खात्री झाली की स्वामी समर्थ सदैव भक्ताचे रक्षण करतात. त्याने आपले संपूर्ण जीवन स्वामीच्या सेवेत नामस्मरणात घातले. तो प्रत्येकाला सांगायचा, संकटे किती मोठी असली तरी श्रद्धा सोडू नका. स्वामी समर्थावर विश्वास ठेवा. आज अक्कलकोटमध्ये लाखो भक्त स्वामी समर्थाचे दर्शन घेण्यासाठी येतात. अनेकांना त्यांच्या कृपेचे अनुभव मिळण्याचे सांगितलेले जाते. श्री स्वामी समर्थ एक प्रसिद्ध संदेश आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही ओळ आजही लाखो भक्तांच्या संकटाच्या काळात धैर्य आणि आशा देते. श्री स्वामी समर्थ. ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका.